लघु उद्योग भारती प्रदेश अधिवेशन 2022 या अधिवेशनाला मी उपस्थित आहे आणि या अधिवेशनासाठी माझ्या सोबत उपस्थित असलेले सन्माननीय बलदेव प्रजापती, सन्माननीय रवींद्र वैद्य, सन्माननीय भूषण मर्ते, सन्माननीय उदय देवळणकर, उपस्थित असलेले सर्व उद्योजक, तज्ञ, मार्गदर्शक, मीडिया बंधू भगिनी आणि मित्र, प्रथम लघु उद्योग भारतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देईन. कुठलाही स्वार्थ मनाजवळ न बाळगता निस्वार्थ बुद्धीने समाज आणि देश डोळ्यासमोर ठेवून देशाच्या प्रगतीसाठी, आत्मनिर्भर भारतासाठी वाहून घेतलेले सर्व कार्यकर्ते पाहिले तर खरोखर यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत, शुभेच्छा आभार मानावे तेवढे थोडे आहेत, असं माझं वैयक्तिक मत. राजकारणात आम्ही सर्वजण काम करत असताना, पद भूषवत असताना आमची काहीतरी महत्वाकांक्षा असते. हे पद झालं का याच्या पुढचं पद मिळावं, त्याच्या पुढचं मिळावं. मी तर मुंबई कॉर्पोरेशन पासून केंद्रापर्यंत गेलो, हे 10वं पद आहे. तसा नशीबवान आहे, सगळीच पद महाराष्ट्राची मिळवली आणि केंद्रात गेली. पण याला अपवाद बघा, लघु भारती, उद्योग भारतीचे हे सर्व मंडळी आहेत, पदाची अपेक्षा न ठेवता आपल्या देशात उद्योग वाढला, बेकारी कमी होईल, देशाचं उत्पन्न वाढेल, निर्यात वाढेल, जीडीपी वाढेल आणि देश आत्मनिर्भर बनेल, देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करेल, या स्तुत्य हेतून ही सगळी मंडळी काम करते. म्हणून यांचे आभार, धन्यवाद. हे क्षेत्र खरोखर, या क्षेत्रात काम करणं हे सोपं नाही, कठीणही नाही. मनाची तयारी पाहिजे, मेहनत करायची, प्रयत्न करायची. आपला बजेट अर्थमंत्री आज सकाळी येऊन गेले असतील, त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल आपल्याशी बोलले असतील. मला हे आपल्याला सांगायचंय, उद्योजक, एक उद्योजक, मी उद्योजक काय परिणाम करू शकतो माझ्यावर, माझ्या कुटुंबावर, समाजावर, राज्यावर, देशावर, देशाच्या अर्थव्यवस्थेवर, याचा विचार करा. एक उद्योग सुरू केला, सूक्ष्म मध्ये केला, जेमतेम 1 कोटीच्या आत, 50 लाख ते 1 कोटीमध्ये उद्योग सुरू केला. तुम्ही 10 ते 12 ते 15 कामगार कामावर ठेवले, त्याची कुटुंब तुम्ही पगार देणार, त्या 15 माणसाची कुटुंब तुमच्या कंपनी उद्योगामुळे चालणार. तुम्ही जे उत्पादन घ्याल ते बाजारपेठेत जाणार, तिथे मार्केटिंग होणार, प्रोसेसिंग होईल, पॅकिंग होईल, मार्केटिंगला जाईल. देशाच्या उत्पन्नात त्या उत्पादनामुळे भर पडणार. असे अनेक उद्योजक जे उत्पादन घेतील, त्या बेकारी कमी होईल, नष्ट होईल आणि दुसऱ्या बाजूला देशाचं उत्पन्न वाढेल. देवळणकर, आमचे देवळेकर बोलले, ऍग्रिकल्चर अमुक अमुक आयात निर्यातीवर म्हणाले. एक लक्षात ठेवायला पाहिजे, जे अभ्यास करतात उद्योग व्यवसायाचा, अर्थव्यवस्थेत, त्यांनी देश आयात किती करतो आणि निर्यातीतून काय आपलं मिळतं आणि आयातीतून आपल्याकडून किती जातं, हे जायला द्यायचं का ते थांबवण्यासाठी आपले उद्योग, आपले प्रोडक्ट, आपली उत्पादनं आपल्या लोकांपर्यंत गरजेनुसार पुरवायची, याचा विचार करायला पाहिजे. याचा विचार निर्यात केल्यास आपल्याला पैसे बाहेरून मिळणार, निर्यात वाढवणं, आयात कमी करणं, याचं मार्गदर्शन उद्योजकांना व्हायला पाहिजे.
मध्ये मी एक कॉन्फरन्समध्ये बोललो होतो दिल्लीला. चायनामध्ये बरेचसे उद्योग मध्ये बंद पडले, गेल्या वर्षी बंद पडले, मोठमोठ्या कंपन्या बंद पडल्या. काही कारण असतील त्यांची, ती बंद पडली. मग त्यांची उत्पादनं बाजारात मिळायची बंद झाली का हो? कंपनीचं नाव बदललं असेल, पण इंडोनेशिया आणि त्याच्या आजूबाजूच्या अनेक देशांनी त्या कंपनीचं उत्पादन तिथे सुरू केलं आणि जिथे ते निर्यात करायचे त्या देशाने पाठवलं. एकही उत्पादन आपण नाही निर्माण करू शकलो. मी उद्योजकांना बोलवलं, सांगितलं त्या कंपन्या जे उत्पादन घेत होते ना ते तुम्ही तशी फॅक्टरी लावा, टेक्नॉलॉजी तशी वापरा, मशीन तशा घ्या आणि उत्पादन करून त्या देशाला निर्यात करा. आपला टक्केवारी वाढ होईल, 50 आहे ते 51 होईल, 52 होईल, 60 होईल. हे प्रयत्न करायला पाहिजे. भाषण करून नुसतं बोलून नाही, प्रयत्न केलं पाहिजे. इथे लघु उद्योग भारती जिल्ह्यामध्ये शहरामध्ये हे जातात मंडळी आणि सांगतात उद्योजक बना. काय हवं तुम्हाला? जागा हवी, कर्ज हवं, टेक्नॉलॉजी हवी, मशिनरी हवी, मार्गदर्शन पाहिजे, तर आमचे टीसी सेंटर आहे. याचं मार्गदर्शन करतात आणि उद्योजक बनायला मदत करतात. एक सांगायला पाहिजे, शिकल्यानंतर नोकरी शोधणं आणि नोकरीनंतर तुम्ही घर चालवताना कुठल्या प्रकारचं जीवन तुम्ही जगणार आहात? मध्यमवर्गीय का त्याच्यापेक्षा वर? तुमचं कुटुंबाला सुखी, समाधानी, आनंदी कायम ठेवायची आणि घरातल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ एवढं उत्पन्न जर हवं असेल तर नोकरीमध्ये शक्य आहे का? किती पगारची नोकरी लाखाची असली तरी? व्यवसायाचं बघा तुम्ही, आज बरे तो सूक्ष्म मध्ये असेल 15 लाख ते 20 लाखात व्यवसाय सुरू केला असेल, महिन्याला पहिले 5,000 मिळतील किंवा 10,000 मिळतील, 20,000 मिळतील, वर्षानंतर 50,000 मिळतील, 5 वर्षानंतर 5 लाख पण मिळू शकतात, 10 लाख पण मिळू शकतात. मी पुण्याला विद्या बँक आहे, त्यांच्या वार्षिक संमेलनाला मला बोलवतात आणि 25 उद्योजकांचा सत्कार करतात. ज्या उद्योजकांनी बँकेतून कर्ज घेतलं 25 कोटी कर्ज घेतलं आणि त्यानंतर 10 वर्षांतर कंपनी ती 500 कोटीची झाली. प्रॉफिट पर्सेंट 22%. किती सांगा, करोड रुपयांनी महिन्याला इन्कम. उद्योजक बनण्याने तुमची प्रगतीचं प्रमाण आणि नोकरीमध्ये तुमच्या जीवनमानाच्या प्रगतीचं प्रमाण हे जरा कम्पेअर करा आणि समाजातल्या लोकांना सांगा, शिकलेल्या तरुणांना सांगा, तरुणींना सांगा, तुम्ही हा मार्ग स्वीकारा. या मार्गात तुमची प्रगती आहे, तुमच्या इच्छा, महत्वाकांक्षा या मार्गात पूर्ण होऊ शकतात आणि त्याबरोबर देशाचं उत्पन्न येईल. आम्हाला माननीय मोदी साहेबांनी एक घोषणा दिली. आम्ही सर्व कार्यकर्ते सगळ्या विंग मधले एकच. मोदीजी म्हणाले आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे. घोषणा दिल्या नेत्यानंतर ती फुलफिल करणं कार्यकर्त्यांचं काम आहे. पूर्ण करणं, अंमल करणं हे कार्यकर्त्यांचं काम आहे. प्रामाणिकपणे निष्ठेने ते काम करायला पाहिजे असेल तर आपल्याला उद्योजक बनवणं हे आपलं कर्तव्य आहे, काम आहे. इथपर्यंत जातो. घोषणा कर्तव्य स्वरूपात अंमलबजावणी करायची असेल तर प्रत्येकाने कार्यक्रम, मी 10 उद्योजक बनवीन, मी 5 बनवीन, मी 50 प्रोत्साहन देईन, मी 500 कामगार निर्माण होतील असे फॅक्टरी लावायला प्रवृत्त करेन, वगैरे वगैरे प्रयत्न कृती रूपामध्ये व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आकडेवारी माझ्याकडे आहे. जीडीपी मध्ये आपल्या देशामध्ये एमएसएमई 30%, 11 कोटी कामगार आहेत, 6 कोटी आमचे सूक्ष्म उद्योग आहेत, लघु उद्योग आहेत. आकडेवारी ठीक आहे, पण ही आकडेवारी वाढण्यासाठी, हालत राहण्यासाठी, प्रगतीकडे जाण्यासाठी प्रयत्न लाख मोलाची, मेहनत लाख मोलाची. मेहनत करा.
मी बऱ्याच उद्योजकांची आत्मचरित्र वाचली, राजकारण्यांची वाचली, अब्राहम लिंकन यांचीही वाचली, आत्मचरित्र वाचलं. हे आत्मचरित्र मोठ्या उद्योजकांनी, ते जन्माला मोठे उद्योजक आले काय हो? आज मुकेश अंबानी नाव आपण घेतो, जगात किती वेळ वर वा जगात. पण त्यांचे वडील ते कोण होते? एक कामगार होते. जकार्तामध्ये मसाल्याच्या दुकानात काम करत होते. जकार्तामध्ये दुकानात पुढे बनायचं काम करत होते, गरम मसाल्याच्या दुकानामध्ये. नंतर त्याला वाटलं, अरे मी किती दिवस काम करणार. ते मध्ये सुट्टीवर यायचे, मुंबईत यायचे, मुंबईतून गुजरातला जायचे. मग काय केलं असेल त्यांनी? ते जायचे, आपणही जातो, आता आम्ही जातो मुंबईवरून कोकणात जातो घरी. पण ते नुसते जायचे नाही, मुंबईच्या काय वस्तू घेऊन जायचे, गुजरातमध्ये विकायचे. गुजरातून निघाले काय, मुंबईत काय वस्तू आणायचे, विकायचे आणि मग जायचे. शेवटी 1975 साली त्यांनी ठरवलं की माझी कंपनी असली पाहिजे. रिलायन्स ही आता कंपनी ना 1975 जन्माला आली. 15,000 कॅपिटल, 15,000. धीरूभाई गेले त्यावेळेला धीरूभाईंच्या कंपनीचा कॅपिटल 63,000 कोटी. एक कामगार मसाल्याच्या दुकानातला एसएससी फेल होते, पण महत्वाकांक्षी होते. नाही, मला काहीतरी करायचं आहे, मी करीन. कंपनी स्थापन करून नुसती गाडी घेऊन फिरले नाही, मी कंपनीचा मालक म्हणून. मराठी माणसामध्ये लवकर येतं, थोडेसे पैसे लगेच गाडी, चाल बी सगळी बदलते आपली सगळी. आणि मग लोन घेतलेली गाडी, लोन फिटलं ना का मग ती खेचून गेल्यावर परत आपण तिथेच येतो. मग काही लोकांना पट्ट हसतायत पण गपचूप हसतायत. आणि मग धीरूभाईंनी ची कंपनी आता लाख कोटी वार्षिक उत्पन्न, 3, 4, 5 लाख लक्ष कोटी पर्यंत रिलायन्स गेली, मोलानी गेली. धीरूभाई करू शकतात, मुकेश अंबानी करू शकतो, टाटा करू शकतात, आनंद महिंद्रा करू शकतो, अनेक उद्योजक आहेत, अनेक. मग ही उदाहरणं घेऊन त्यांचा लावा ना फोटो, मला त्यांचा पाठलाग. तेवढे बनू नका, पण उद्योजक तरी बना. आपण फक्त देवाला नमस्कार करायचं, मला अमुक बनव. देव तुम्हाला इच्छाशक्ती देवामुळे वाढेल, पण मेहनत कष्ट आपल्याला करायचं. लघु उद्योग भारतीने आज हे अधिवेशन ठेवलंय. 800-900 उद्योजक असतील. भविष्यात 5 वर्षानंतर अधिवेशन जर असं घेतलं वैद्य साहेब, तर असे 5 पट मोठा हॉल लागला पाहिजे. अशी प्रत्येक माणूस महत्वाकांक्षी उद्योजक होण्यासाठी, उत्पन्न आपलं वाढवण्यासाठी, नफा जास्त मिळेल का यासाठी प्रयत्न करण्यासाठी आधुनिक टेक्नॉलॉजीचा ध्यास घ्यायला पाहिजे. मी एक दिवशी असतात मुंबईला, तुम्ही आहात म्हणून सांगतो, मी कधी कधी अमरसन मध्ये जातो. मी मुंबईच्या मी गेलो, तो मालक ओळखीचा आहे. तो मला साहब ऊपर आइए, जो चाहिए मैं मंगवातो. मी गेलो त्याच्या कॅबिन मध्ये. मला बोला क्या लेंगे, मला कुछ नहीं होगा. नाही कुछ तो. तर मी बोला ग्रीन टी नव्हतं. नाही मी सॉफ्ट ड्रिंक घेतो. आणि माझ्यासमोर एक सॉफ्ट ड्रिंक आणून ठेवलं, छोटी बाटली 20 मिलीची, 200 मिलीची. बोले कौन सा है? पेरूचा ज्यूस होता, नवीन कंपनीचं इंट्रोड्यूस केलं. बोला आपले नई कंपनी. मला नाही ज्यूस पिता है. मी खरंच ज्यूस सॉफ्ट ड्रिंक घेतच नाही. तो बोला आप पीके तो देखो. मी बोला ग्लास दे. मी ग्लासात थोडस घेतलं आणि पियालं. मला बोला ये कंपनी, ये जो बॉटल और ये है ना, ये चाइना में. आपको मालूम है एक 24 घंटे में ये जूस कंपनी की में जो मशीन है वो कितनी बॉटल बाहर निकलती है? 5,000 10,000 मॅक्झिमम. आपला जो अनुभव आहे तो 1 लाख बाटल्या
24 तासात त्या मशीन मधून निघतात. काय प्रोडक्शन आहे तेवढा सेल असेल, नुसतं कोण प्रोडक्शन काढत नाही, तेवढा सेल आहे. आपण का फूड प्रोसेसिंग बद्दल बोलतो? ऍग्रो प्रोसेसिंग, फूड प्रोसेसिंग, जगात लागणार ज्यूस आहे ना, ज्यूस, त्यामध्ये आपण कुठे आहे बघावं, एकदम खाली आहे. पायनॅपल एक नंबरला ज्यूस खपला जातो. पायनॅपलची उत्पादन पण आपण वाढवत नाही अग्रिकल्चर मध्ये, आणि ज्यूस मध्ये पण तेवढा सेल वाढवत नाही, निर्यात होत नाही. काय साहेब बरोबर आहे? कुठे बसलात तुम्ही तिथे? मी पण त्या क्षेत्रात आहे, फूड प्रोसेस. मी तर म्हणजे मंत्री बनण्यापूर्वी बऱ्याच उद्योग क्षेत्रात आहे, मी प्रयत्न केले. मी आहे उद्योजक आहे, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पण आहे. पण मी असा उद्योजक नाही, मी तो ग्रोथ केला. ग्रेड 1चं हॉटेल चेंबूरला सुरू केलं 20 वर्षापूर्वी, आता 5 स्टार करून गोव्याला पोहोचलो. महाराष्ट्र आणि मराठी माणूस उत्कर्षाकडे झेप घेणार असायला पाहिजे. उत्कर्ष, प्रगती, महत्वाकांक्षा आणि झेप. शब्द नुसतं बोलून नाही, त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, घ्यायला पाहिजे. झेप आर्थिक उलाढाल वाढवण्याची घ्या, उत्पन्न वाढवण्याची घ्या. कुटुंबाला समाधान सुख द्यायचं असेल तर उत्पन्न, गाडी घ्यायची आहे, उत्पन्न वाढलं पाहिजे. मोठा फ्लॅट पाहिजे, उत्पन्न वाढलं पाहिजे. प्रगतीचं दालन प्रयत्नातून, मेहनतीतून आणि बुद्धीचा वापर केल्याने होत प्रगती. आज आमची एमएसएमई आहे. एमएसएमई आम्ही हजारो उद्योगांना मदत करतो. हजारो सूक्ष्म मध्ये आहे, 1 कोटीपर्यंत कर्ज देतो. महिलांना 25-35% सबसिडी आहे. मी 72 अधिकारी घेऊन सिंधुदुर्गात गेलो मंत्री झाल्यानंतर. तालुक्यात गावागावात मी अधिकारी पाठवले. प्रबोधन करा, माहिती द्या आणि सांगा उद्योजक करा, अर्ज करा. 2 महिन्यानंतर जे ऑफिसमध्ये सांगितलं होतं इथे अर्ज आणून द्या, 7 अर्ज आणले. 15 लाख वस्ती आमच्या जिल्ह्याची आणि 7 अर्ज उद्योजक बनण्यासाठी 7 अर्ज. काय आमचा उत्साह. आता 72 अधिकारी दिल्लीतून सिंधुदुर्गात झाले. खर्च किती? जेवण बिवण येणं जाणं सगळं सांगा. म्हणजे मी एमएसएमईच्या फायद्यासाठी केलं नाही आणि लोकांचा फायदा झालाय, सिद्धही झाला नाही. असं असतं का? अरे प्रयत्न या वाचा. आम्ही बुकलेट केले. हे सगळे माहिती पुस्तक आहेत. मी अशी पुस्तक केले. कोणकोणते उद्योग आहे. मोदी साहेबांनी वेगवेगळ्या 8 योजना सुरू केल्या. पंतप्रधान योजनेअंतर्गत किती उद्योग आहे, किती कुटीर उद्योग आहे, महिलांसाठी किती आहे. मी एक मागासवर्गीय वस्तीमध्ये गेलो. आम्हाला मध्ये सांगण्यात आलं एका मागासवर्गीय वस्तीमध्ये जा, बसा, चहा घ्या, नाश्ता काहीतरी करा आणि त्या लोकांत गप्पा मारून घ्या. मी एका वस्तीमध्ये गेलो. मग ते म्हणलं काय करता, तर ते कुठे शेतीवर काम मिळालं तर महिला जातात, पुरुष जातात, बाकी काही नाही, स्वतःची शेती नाही. मी तिथल्या एका लीडरला सांगितलं बाबा संस्था तयार कर महिलांची, मी अगरबत्ती हा उद्योग देतो. बरं स्टिक आम्ही देणार, ती काळी असते ना अगरबत्ती ती देणार, त्या लागणार तो मसाला आम्ही देणार. पडवीमध्ये एखाद्यासाठी फॅक्टरी नको, जी काय जागा असेल घरात त्याच्यामध्ये तुम्ही फक्त अगरबत्ती बनवा. 2-3 दिवसांनी गाडी येईल, बनवलेला अगरबत्ती घेऊन जाईल आणि बनवलेल्या बद्दल पैसे देऊन जाईल. घर बसले आहे. मधाची पेटी महिलांना सांगितलं ही तुम्ही जंगलात ठेवून या, मध कलेक्शनला येतील, मध घेऊन जातील, जेवढा मध साठलेला असेल त्याचे तुम्हाला पैसे देतील. आले का लोक पुढे? त्या वस्तीतून अजून अर्ज आला नाही. 3 महिने झाले मी की जाऊन आले, अजून अर्ज नाही. हा असा उत्साह असता का? म्हणे उत्साह असला पाहिजे. द्या अर्ज दाव, चला आम्ही करतो, आम्हाला हाताला काम द्या. अहो मेळे घर बसले मिळतील. 50 रुपये, 80 रुपये, 100 रुपये घर बसल्या. किती उद्योग आहे,
किती प्रकारचे. मी आसामला गेलो तर तिथल्या एक महिला आली, साहब हमें उद्योग बढ़ाना है. मेरे क्या करते हो आप? तर तिने मला परफ्यूमची बाटली बॉक्स दिला. सर मैं परफ्यूम बनाती हूँ, मेरा उत्पादन इतना है, मुझे बढ़ाना है, मेरे को लोन और चाहिए. मी कशाचं बनवता? गवती चहा. आपण फक्त चहा सर्दी झाली काय ती गवती चहा फक्त ग्रीन टी मध्ये टाकतो की चहा मध्ये टाकतो आणि चहा पितो का सर्दी झाली. ते आसाम मध्ये मोठं उत्पादन अत्तर बनवणं, परफ्यूम बनवण्यासाठी गवती चहाची लागवड सुरू झाली. गवती चहाची लागवड किती उत्पन्न आहे कोकणात. तुम्हाला सांगू, कोकण खरं समृद्ध पाहिजे हो. परवा सोलापूरचे तरुण आले माझ्याकडे दिल्लीला, 7-8 जण घरी आले. हातात पिशवी होती, एका पिशवीत पाला दिसत होता. तो मला वाटलं चिंचेचा पाला आहे. म्हणलं काय रे, काय आणलं पिशवीत? तर साहेब चिंचेची झाडं आहेत छोटी. म्हणलं का रे? मग त्यांनी काय चिंचुका काढली, चिंचेच्या बिया. म्हणलं का? पण साहेब मोठ्या प्रमाणात आम्ही चिंचेची लागवड सोलापूरला चालू केली. म्हणलं चिंच खातात ठीक आहे, जेवढा बिवणा जशी खातात, पण पुढे बिया तर फेकून देतो आपण. नाही, ह्या बियाची पावडर जर्मनीला मागणी आहे मेडिकलसाठी, औषधासाठी. आम्ही एक्सपोर्ट करतो. पहा कधीच वापर झाला नाही. मी बँगलोरला गेलो 15 दिवसापूर्वी, एक फॅक्टरी बघायला गेलो. कोणती फॅक्टरी सांगा? कोर. नारळापासून रशी बनवतात, कार्पेट बिपेट बरंच काय काय बनतं. 180 वस्तू बनतात नारळाच्या खिशीपासून. 180. मग ते काथर ती रस्सी जी तयार करतात, त्या रस्सीचा खाली भुगा पडतो. ती पिळताना वगैरे असे भुगा पडतो. नंतर तो भुगा घेतात, शेतात फेकतात, जाळून टाकतात. त्या माणसाने बँगलोरच्या उद्योजकांनी काय केलं? तो भुसा असतो तो एकत्र केला. त्याच्यापासून असं हे ना प्लाऊड बनवतो, फर्निचर बनवतो आणि एक्सपोर्ट करतोय. सध्या 3 बिल्डिंग आहेत त्याच्या फॅक्टरीची. 3 बिल्डिंग. डोकं बघा, मेहनत बघा, महत्वाकांक्षा कशी असते. आणि तो ते आज एक्सपोर्ट करतोय. कोकणात मी नेला, ह्याला बघा सुटा बिटात होते ते आले ते मालक, त्यांना बोलायला लावलं. मी बोलायला लावले, उदाहरण देते जमलेल्या उद्योजकांना. करोड रुपयाची उलाढाल आहे. एक्सपोर्ट करतो फर्निचर भुग्यापासून बनलेले. दुसरी एक मुलगी आली एक दिवशी कार्यालयात. ती आसामच्या बाजूला छोटी राज्य आहेत ना, असे एका छोट्या राज्यातले, ज्या राज्याची लोकसंख्या 33 लाखावर, त्याचं नाव येत नाही. ते अमोल असलं तर सांग तिचं. मेजर तिथली मुलगी आहे. येताना तिने मला बोले, सर ये मैं निकाल के टेबल पे रखू? मला जरूर. तिने असे बॉक्स होते छोटे छोटे काढले आणि खोलून बघितलं मशरूम. 15-20 प्रकारचं मशरूम. म्हणलं काय आहे? ती दिल्लीला शिकायला होती, ग्रॅज्युएट झाली. मग तिला वाटलं आता मी दिल्लीला कुठे नोकरी करण्यापेक्षा मी कुठला उद्योग केला आणि तोही जर माझ्या मिझोराम मध्ये केला तर मी काही लोकांना रोजगार देऊ शकेल, तरुणांना. आपण नोकरी कमी मला कुठेही मिळेल, मला मिळाले मी घरच्यांचा उदरनिर्वाह करेल. पण मी माझ्या राज्यातल्या लोकांना जर रोजगार द्यायचा मला काय लागेल. ती नंतर मग शिकायसाठी परदेशात गेली आणि मशरूम प्रोडक्ट कसं करतात, मशरूम तयार कसं करतात, मशरूमचा उपयोग कशाला आहे, मशरूम पासून शरीराला काय उपयोग होतो, मशरूम औषधी आहे का, या सगळ्यावर अभ्यास केला तिने. आणि अमेरिकेचं एक मशरूम शुभ्र व्हाईट म्हणजे सफेद एकदम शुभ्र, तिने मला दाखवलं की हे कॅन्सरवर वापरलं जातं. मला सांगावं, तिने सुरू केलं. आता रिसॉर्ट पण तिचा तिकडे आहे. तिच्याकडे किती कामगार असतील? 7,500 कामगार आहेत. एक मुलगी
तिचा निर्धार बघा, पण बघा, मला नोकरी मिळेल, पण माझ्या राज्यातल्या लोकांना बेकारांना नोकरी देण्यासाठी मी काही करीन. एक मुलगी निर्धार करते. तिची मॅनेजमेंटची लोक आली होती, पुरुष होते, ती फक्त बाई होती, बाकी सगळे पुरुष. पुण्याची वगैरे तिथे एक डॉक्टर होते, ते तिच्या बरोबर होते. सांगा मला, असे उद्योजक महाराष्ट्रात बनावे. महाराष्ट्रात बरेच लोक येतात, आले. ही मुंबई, हा महाराष्ट्र समृद्ध औद्योगिक प्रगती क्रांती महाराष्ट्रात झाली. हे नुसत्या मराठी माणसाचे नाही, बाहेरून लोकांनी आपली गुंतवणूक, आपलं बुद्धिमत्ता, मेहनत वापरली आणि बहुडंगी मुंबई ही आज देशाच्या तिजोरीत 34% पैसे टाकते ना ही मुंबई. ती बहुडंगी मुंबईला सर्वांचा हात आहे, सर्वांचा सहयोग आहे, सर्व धर्म जातीच्या लोकांनी हे केलंय. माझा प्रश्न आहे, तिथे मराठी टक्का किती उद्योगात, उलाढालीमध्ये किती? आमची मुंबई महाराष्ट्राची राजधानी, अभिमानाने म्हणतो महाराष्ट्राची मुंबई ही आमची मुंबई आहे. हो, आर्थिक दृष्ट्या कुठे रे बाबा 1% आहोत का आपण? 1% नाही. आर्थिक उलाढालीत 1% नाही. एक मिनिट, इंडियन एक्सप्रेस मध्ये एक बातमी आली, ती वाचली. कोणी राग म्हणू नका, त्या समाजाचे असतील तर मी उदाहरण म्हणून देतोय. आपल्या देशात मारवाडी समाज किती हो? 1%. 1%. उलाढालीने किती? 23%. सांगा, ते करू शकतात, आम्ही नाही करू शकत. केल्याने होते, करून पहा. त्यामुळे नुसती आकडेवारी आम्हाला इकडे पीएमनी सगळी आकडेवारी दिली. मी राज्यातील 4 वर्ष मंत्री होतो, उद्योग मंत्री. एकूण 32-33 वर्ष मंत्रीच आहे, कुठे ना कुठे मंत्री असतोच मी. आणि राज्याचा मुख्यमंत्री होतो मी. हे सगळं जवळून पाहिजे लोकांचे. प्रत्येक जिल्ह्यातल्या, आधी गडचिरोली पासून जालना, भिलना, अख्ख्या महाराष्ट्र, प्रत्येक जिल्ह्यातल्या माणसांच्या स्वभावाचा, वागण्याचा, चालण्याच्या, कार्यपद्धती मी अभ्यास केलाय. मी जेव्हा मुख्यमंत्री जायचो ना गाडीनी, त्या कलेक्टर पेक्षा मी तिथला अॅग्रिकल्चर ऑफिसर बसवायचो. यांना पण माहिती आहे माझी कार्यपद्धती. मी जेव्हा नवीन आमदारांचे अधिकारी होते, सगळं अवगत केलं, ज्ञान केलं. मी पण उद्योजक, मी नुसतं सोशल वर्क 24 तास नाही करत. 24 तास. शेवटी माणसाला एक आहे, जो राजकारणी स्वतः काय करत नाही ना, त्याला दुसऱ्याच्या खिशात हात घाला. म्हणून आपल्यापासून आपण केलं पाहिजे. आपण सक्षम तर दुसऱ्याला सक्षमचं मार्गदर्शन करायला अधिकार असतो, आपल्याला अधिकार असतो. आणि म्हणून तुम्ही 800 जण आलात. आज लघुमध्ये असाल, सूक्ष्ममध्ये असाल, लघुमध्ये या. मला सांगा, 5-10 वर्षात तुम्ही मध्यम होणार की नाही? 250 कोटीच्या वर जाणार की नाही? जाणार की गेलं पाहिजे. काय जाणार? प्रयत्न व्हायला पाहिजे. सध्या उद्योगधंद्यामध्ये मुलं मुली काय नाही राहिले. किती मुली मोठमोठ्या उद्योजक बनलेले मी पाहिले. जिद्दी, मी हे करून घेईन. अनेक मगाशी त्या एका मुलीचं मला सांगितलं, मिर्झोरम कुठे आलं? उत्तर त्या नॉर्थकडे काय जंगल आणि काय, त्याचे वातावरण काय वातावरण असतं, थंडी केवढी असते. आणि त्यातही अशा प्रकारचे उद्योजक निघावं. आम्ही का नाही? आमच्याकडे असं काहीच नाही. तेव्हा मला सगळ्यांना सांगायचंय, उद्योजक व्हा, देशासाठी व्हा, मोदींची इच्छा पूर्ती करण्यासाठी तुम्ही व्हा. परवा त्यांचा 17 तारीखला वाढदिवस आहे. एखादा उद्योग सुरू करून त्यांना शुभेच्छा द्या. आत्मनिर्भरतेसाठी उद्योग आहे. आनंद वाटेल ऐकल्यावर. बघा, माझ्या वाढदिवसाला लाखोनी कंपन्या सुरू झाल्या, लाखोनी कामगार कामावर लागले, कित्येक टन उत्पादन झालं, हे मार्केटिंग झालं.
निर्यात वाढलं. केवढा आनंद वाटेल त्यांना. 18 तास मी काम करतो, कुठे आता सार्थकी लागतंय असे उद्गार ते काढू शकतात. 18 तास का मी पाहतोय. गेल्या आठवड्यात 4 वाजता परदेशातून आले आणि 11च्या कॅबिनेटला उपस्थित. आम्ही हैराण झालो. आम्हाला वाटलं आज कॅबिनेट लेट सुरू होईल. आम्ही येऊन बसलो, बोला आज लेट सुरू. आमच्या अगोदर 11ला 2 मिनिटं असताना ते येऊन पहिलेच खुर्चीवर आपले बसले होते. सांगा हो, हे कोणासाठी, हे कशासाठी याचा विचार करा. टाळा मारता हसता आपण त्याचबरोबर विचार करा, हे कोणासाठी करतायत? भारतासाठी. भारतासाठी. मग ते भारतासाठी करतात. आपण कशासाठी करावं, कोणासाठी करावं याचा विचार कधी आपल्या मनात येणार? मी पण भारतासाठी, माझ्यासाठी, कुटुंबासाठी, भारतासाठी काय करेल हा निर्धार घेऊन आज जायला पाहिजे. तुम्हाला हा निर्धार घेऊन जा. निर्धार घेऊन. उद्योजक हे प्रगतीचं प्रतीक आहे. प्रतीक आहे. चायनीज वस्तू आम्ही आणतो. ते एक दिवशी मी एका शोरूम मध्ये गेलो झूला, आणि मग त्याला एक विचारलं, हे ग्लासामध्ये गवत लावलंय, हे चायनीज प्लांट आहे ना? हो येस सर. काय होतं? नाही सर शुभ आहे, ते घरात आल्याने लक्ष्मी येते. झालं 1 वर्ष मी घरात टेबलावर ठेवलाय, मी पाहतो रोज त्या दिशेने, काय फरक पडत नाही. बरं ते किती रुपयाचं हो? 2 रुपयाचं गवत नाही, किती रुपयाला ते बांबूचं गवत किती रुपयाला घेतो? 500 रुपये. आमच्या आंब्याला कोण देत नाही हो. एक आंब्याला 500 रुपये देत नाही, इथे 50-60 रुपयाला 100 रुपयाला आंबा जातो. एक गवत, त्याचा गवत खराब झाल्यावर पण कोण आपलं कोणी खात नाही. अशा अनेक वस्तू आहेत शुभ मार्केटिंग करा. आपलं डोकं का चालत नाही अशासाठी काय करायला? त्याचबरोबर मी त्याला बाजूच्या तुम्ही खडे होते, एवढे एवढे खडे, आणि एका पिशवीमध्ये पॅकेटमध्ये कलरचे होते गोल्ड. मी विचारले काय स्टोन आहे? तर काय काय? चायनीज स्टोन आहे मला. तर मी त्याला काढून तर पिशवी फोड आणि त्याला दाखव. बघितले नदीतले गोटे असतात ना, नदीतले ते गोटे फक्त पॉलिश केले, कलर केले, पिशवीत पॅक केले, घ्या 1200 रुपये. आमच्या गावात नदी आहे म्हणजे एवढे असे एवढे गोटे काही ढुकून पाहत नाही हो. त्याला दुरुपयोग करतात गावचे लोक. काय चायना बुद्धिमत्तेचा वापर करून उद्योग धंद्यात आधुनिक टेक्नॉलॉजी आणि स्वतःचं डोकं याचा मिलाप, यातून आज प्रगतीवर आहे. जगाच्या मार्केटमध्ये 64% आहे चायना, आपण 6%. राग यायला पाहिजे याचा. राग का? आम्ही कसा ते 64% वाढवा. आमचं उत्पादन म्हणून तो प्रत्येक फॅक्टरी उत्पन्नात भर देते. हे देशाच्या आर्थिक उत्पन्नात भर पडते, तिजोरीत भर पडते. जीडीपी, आत्मनिर्भर आणि महासत्ता शब्दाने येणार नाही, कृतीतून येणार. कृती करा, उद्योग धंद्यात कृती. आणि म्हणून याचं श्रेय तुम्ही कराल, वाढवाल. भारत देश बलवान होईल, महाराष्ट्र आर्थिक समृद्ध होईल. याचं श्रेय आमच्या लघु उद्योग भारतीच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांनी मिळेल जेव्हा तुम्ही असं कराल. तुम्ही करा. कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या आलात, जगाच्या कानाकोपऱ्यातून तुमचं उत्पादन जाऊ द्या, जाऊ द्या, जाऊ. त्यासाठी प्रयत्नशील राहा, मेहनत करा. मेहनतीनेच मोठं होत आहे. मेहनती. 4 दिवसापूर्वी गोव्याला गेलो. गोवा माझ्याकडे मतदारसंघात दिले. आमदारांची मीटिंग घेतली आणि बोललो मी ग्रामीण, आमच्या अधिकाऱ्यांनी बोलवलं, ग्रामीण उद्योगाची संख्या सांगावं. स्थानिक तिकडून बाहेरून आलेले सगळे लोक एक कॅटेगरीत आहेत. दरडोई उत्पन्न 5 लाख, 4 लाख अँड समथिंग, 80 काय 82,000 आहे.
म्हणजे 5 लाखाच्या जवळ पर कॅपिटल इन्कम. इंडियात 2 नंबर का 3 नंबरला आहेत राज्य पर कॅपिटल. लोकसंख्या कमी आहे. मग विचारले ग्रामीण भागातल्या लोकांना, समुद्रकिनारी मच्छीमार, त्यांचं उत्पन्न काय? 1 लाख पण नाही. 70,000 80,000 वार्षिक सांगतो. डोंगरी भाग आहे, आदिवासी आहेत, मागासवर्गीय आहेत. उद्योग धंदा, काम धंदा, शेती, मासेमारी काय नाही. रोजगार. एक वर्ग आहे तो श्रीमंत आहे आणि त्यांच्यावर सरासरी उत्पन्न दरडोई 5 लाख आणि एक वर्ग एवढा गरीब आहे की 2 टायमाच्या जेवणाला वाटते. ही विषमता दूर करण्याचं काम लघु उद्योग भारतीने करावं. गोव्यात करा ही विषय. मी त्यांना सांग हवे ते उद्योग मी देईन. डोंगरी भागासाठी आमच्याकडे उद्योग आहेत. सूक्ष्ममध्ये, लघुमध्ये, समुद्रकिनाऱ्याच्या मच्छीमारांसाठी उद्योग आहे. सिंधुदुर्गात बघा आमचं उत्पन्न 2.25 लाख आहे, पण सिंधुदुर्गात गरिबी नाही. गरिबी. मी त्या जिल्ह्यात गेलो, मला पाठवलं 90 साली, तू तिथून उभा राहा. आता मी लहानाचा मोठा मुंबईत झालो. बोललो साहेब नको पाठवू. बाळासाहेब म्हणजे बाळासाहेब ठाकरे, तुला मागणी आहे तू जा. मी गेलो. 36,000 रुपये दरडोई उत्पन्न होत. आज 2,30,000 आहे. आज बेकार. आज तेव्हाचा माझा कार्यकर्ता सायकल नव्हती, आज 4 व्हीलर घेऊन फिरतोय उद्योग करून. नको ते उद्योग नाही. मासे एक्सपोर्ट करतोय. मासे अगदी ऑबेराय ताजपासून पाठवतोय गाडीनी. सगळ्यांना उद्योजक बनवलं. बाय प्रोडक्ट सुरू, महिला उद्योग सुरू केलं. आता एमएसएमई आली, त्या अगोदर माझी एमएसएमई वैयक्तिक चालू आहे. 20 वर्षापासून महिला उद्योग 21 प्रकारचे उत्पादन आम्ही काढतोय. पापडापासून, लोणच्यापासून, आंबा पल्प पासून अनेक उत्पादन काढतो 21. आणि बाजारपेठेत कोकण नाव ब्रँडने आम्ही विकतो. कसे ब्रँडचा विषय झाला. ब्रँड तयार करा. ब्रँड म्हणजे काय हो सांगा ना लोकांना. ब्रँडेड म्हणजे काय? ब्रँडेड म्हणजे क्वालिटी. अमुक ब्रँडचा माल म्हणजे चांगला, उत्तम. आता शर्ट ब्रँडेड 25,000. विदाउट ब्रँडेड आमच्या इकडचं असेल तर काय 2,000-3,000ला पण मिळतात शर्ट. पण ब्रँडेड वर्षाजीला गेला तर 25,000च्या खाली शर्ट नाही. माझ्या नातवाचा परवा आता वाढदिवस आहे 17 तारीखला. मी दुकानात गेलो, दिल्लीला घाई होती. एअरपोर्टहून डायरेक्ट गेलो याच्या मॉलमध्ये. वर्षाच्या दुकानात गेलो. एक हाफ पॅन्ट 12 वर्षाच्या मुलाची 26,000. आणि तो ब्रँडेड बनवा. तर मी कापड, मी विंगचं ट्रेनिंग घेतलंय. जवळ 10 महिने केलं. नंतर मी इन्कम टॅक्स नोकरीला सोडून दिलं. मी कपडा पाहिला, मी त्याच्यात काय खास आहे 26,000. पण माझ्या नाताला बरं नाही बा, आजोबांनी मला वर्षाची पॅन्ट आणली, खुश होईल म्हणून चला घेऊ. पण ब्रँडेड म्हणजे क्वालिटी. माल खाद्य असेल, पॅकिंग चांगली पाहिजे. आम्ही पॅकिंग लक्षात नाही. खाद्यपदार्थ काय बनवलाय, प्लॅस्टिकची पिशवी तो गुंडाळतो, नाही तर स्टॅपलर करतो, पाठवतो. मार्केट नाही, पॅकिंगला महत्व आहे. सुबक पॅकिंग, पैसे जास्त. लोक म्हणतात नाही नाही पॅकिंग चांगले, उत्तम आहे दिसायला. आत्मे चव काय असू दे, बॉक्स चांगला. 4 लोक घेताना बोलतात चांगला बॉक्स घेऊन चालले. आपण आपल्याला काय पाहिजे पेक्षा समोरचा मार्केटवर आलेला माणूस आपल्याकडे पण खरेदी जास्त पैशाची करतोय असं त्याने आपलं कौतुक केलं का आपल्याला बरं वाटतं. हो तुम्ही करा. आणि म्हणून ब्रँडेड म्हणजे क्वालिटी तयार करणं, लोकांना आवडणारा माल तयार करणं. लोक ती सुबक वस्तू घरात ठेवू शकतील, पॅकेट ठेवू शकतील असं तयार करणं. ब्रँड म्हणजे क्वालिटी आणि टेस्ट, त्याला ब्रँड. ते तयार करा सगळ्यामध्ये. आता केवढं ब्रँडिंग, एक मॉल नुसतं वरली ब्रँडेड आहे सगळा. मग आपल्या लोकांनी जावं कसं आहे, त्यासाठी वेगळे लॅब आहेत. त्यासाठी त्याला खाद्य प्रोसेसिंग असेल, लॅब मध्ये माल पडवला, मग क्वालिटीच्या या कॅटेगरीत येत एबीसी.
कारण मी करतोय ते म्हणून तुम्हाला सांगतो. त्या क्वालिटी मेंटेन करणं आणि चांगल्या मालाची किंमत आपल्याला मिळणं, चांगली किंमत मिळणं म्हणजे चांगला नफा मिळणं, हे समीकरण लक्षात ठेवा. तेव्हा चला मी तर सांगितलंय की तुम्ही पुढच्या वेळेला आमचे लघु उद्योग भारतीय अशाच प्रकारे जेव्हा हे घेतील, अधिवेशन घेतील, तेव्हा लोकांना बोलवलं, या हो जरा 2 मिनिटं या, तुम्ही काय सुरू केलं, कधी सुरू केलं, कोणत्या वर्षी केली. हे काही समजा 28 वर्ष आमचं वय, 28 वर्षात आम्ही महाराष्ट्रात देशात एवढ्या ठिकाणी गेलो. 4 लाख आणि समथिंग काहीतरी सभासद काहीतरी बोललात. तसं त्याला विचारलं, काय बाबा तू 5 वर्षानंतर किती उलाढाल केली, किती जी झाली, हजारात होता, लाखात पोचला का, लाख असेल तर करोडात पोचला का, हे विचारल्यानंतर तसं त्यांना उत्तर यायला पाहिजे. त्यात तुम्हाला समाधान मिळेल असं उत्तर असायला पाहिजे. तर तुम्हाला आवडेल अजून काम केलं पाहिजे. यांचं कामाचा जोर वाढवायचं असेल, स्पीड वाढवायचं असेल तर तुम्ही तुमचं उद्योग तयार करा, उत्पन्न वाढवा, रोजगारातून बेकारी घालवा. मग यांना आम्हाला सगळ्यांना बरं वाटेल. आम्हाला बरं वाटण्यासाठी तरी तुमचं उत्पन्न वाढवण्यासाठी उद्योग करावा, एवढीच आजच्या प्रसंगी विनंती करतो. आणि एवढ्या मोठ्या संख्येने आलात, माझं भाषण शांतचित्ताने ऐकलं, पण तुम्ही कृती कराल तेव्हा मला अधिक बरं वाटेल. कृतीची अपेक्षा करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.